विठ्ठल भक्त हे वारकरी संप्रदायात शाकाहार सर्वश्रेष्ठ मानला जातो। मांसाहार, मद्यपान अशा गोष्टींना वारकरी संप्रदाय विठ्ठल भक्तांमध्ये थारा नाहीये। अशातच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आलाय। विठ्ठल मंदिरामध्ये बीव्हीजी कंपनीकडून आउटसोर्सिंग पद्धतीने सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी पुरवले जातात। या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून चिकन मसाला देण्यात आल्याने आता चांगलंच वातावरण तापलेलं आहे। नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे समजून घेऊया। विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट। दिवाळी भेट वस्तूंमध्ये चिकन मसाला। चिकन मसाल्यामुळे वादाची फोडणी। बीव्हीजी कंपनीला ठेका मिळाल्यापासून ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। वारकऱ्यांना मारहाण करणं, पैसे घेऊन शॉर्टकट दर्शन मिळवून देणं, भाविकांना दमदाटी करणं अशा अनेक कारणांमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे बीव्हीजी कंपनीमुळे बदनामी होते असे आरोप सातत्याने केले जात आहेत। अशातच चक्क दिवाळी भेट म्हणून चिकनची प्रतिमा असलेलं चिकन मसाल्याचं वाटप करण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झालाय। तर या सगळ्या प्रकारावर वारकरी संप्रदाय आणि भाविकांमधून आता असंतोष व्यक्त केला जातोय। मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना, एजन्सीजना, त्यासोबत सगळ्या लोकांना, सदस्यांना एक आचारसंहिता असली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका एक सर्वसामान्य वारकरी म्हणून आमची आहे। या आचारसंहिता लागत नसल्याचं कारण म्हणजे हे मंदिराचं सरकारीकरणाचा दुष्परिणाम आहे। अशा पद्धतीची आचारसंहिता जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीची अपेक्षा चांगली करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे। मला तर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य असतील, सहअध्यक्ष असतील किंवा कार्यकारी अधिकारी असतील हे बीव्हीजी कंपनीला सामील आहेत का याची शंका येते। तर माझी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व कार्यकारी अधिकारी यांना विनंती आहे की सदर बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बिगर संबंध वारकरी संप्रदायाचा अपमान केलेला आहे, तर ह्या बीव्हीजी कंपनीचे टेंडर आपण रद्द करावे। या प्रकाराबाबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली। वारकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाहीये। घडलेला प्रकार चुकीचा असून त्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना त्यांनी मंदिर समितीला दिल्या। अशा पद्धतीची घटना असेल तर 100% चुकीची आहे। अशा पद्धतीनं मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीचं जो वाटप झालं असेल, पण एक शेवटी कुठलाही मसाला मांसाहारी नसतो, तो शाकाहारीच असतो, पण तरी पण ते चुकीचं आहे। अशा पद्धतीनं केलं नाही पाहिजे मंदिर समितीच्या ठिकाणी आणि मंदिराचं पावित्र्य राखलं पाहिजे। विठ्ठल भक्तांच्या नाराजीची दखल मंदिर समितीने तात्काळ घेतली आहे। संबंधित घडलेल्या प्रकाराबाबत बीव्हीजी कंपनीला कारणे दाखवा नोटीस काढण्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे। सदरची घटना लक्षात आल्यानंतर ताबडतोब कंपनीला ते वाटप थांबवलेलं आहे। कारण जरी त्यात मसाले असले तरी त्याच्यावरती जे छायाचित्र आहे ते आक्षेपार्ह आहे। पांडुरंगाच्या या पवित्र भूमीत या मंदिराचं आणि येथील सर्वांनीच या मंदिराचं पावित्र्य जपणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच सदरची बाब मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे। सदर कंपनीला कालच मंदिर समितीमार्फत नोटीस सुद्धा दिलेली आहे। देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे असं असताना देखील विठ्ठल मंदिरात वारंवार भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला जातोय असा आरोप सातत्याने होतोय। अनेक घटना बीव्हीजी कंपनीच्या माध्यमातून घडल्या, मात्र अद्यापही बीव्हीजी कंपनीवर ठोस अशी कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये। विठुराया आणि वारकऱ्यांमध्ये बीव्हीजी कंपनी गतिरोधकाचं काम करत असल्याचं वारंवार दिसून येत आहे। आता मंदिर समिती यावर काय निर्णय घेणार याकडेच वारकरी संप्रदायाचं लक्ष लागलंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।